रहाणे, पाटील, डेरे ते कुठे आहेत? हा, तुम्ही दोघीच कशा काय आल्या? त्यांना सांगा ना यायला, की सांगा ती मुलगी सांगते या व्हिडिओ मध्ये माझा मुलगा निर्दोष आहे म्हणून. हा, तो व्हिडिओ कसा तुम्ही अगदी सगळीकडे चवीने फिरवलात आणि माझ्या मुलावर भांडण करण्यासाठी आला होता तुम्ही? हा, अहो तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. अहो तो व्हिडिओ व्हायरल, हा पण व्हिडिओ व्हायरल करा ना. हा पण सांगा ना सगळ्यांना की माझा मुलगा निर्दोष आहे. ती मुलगी स्वतःच्या तोंडून सांगते, दिसत नाही का तुला प्रज्ञा? अहो काय दिवस आलेत हे? तरी नाही म्हणजे जनाची नाही किमान मनाची तरी लाज वाटायला हवी यांना. अहो ह्या आहे ना, पुरुषांनी काही केलं नाही ना तरी असे घाणेरडे आरोप करतात. कशी बोलते बघ. अरे तुझं नाही भलं होणार आहे पोरी, तुझं भलं नाही होणार आहे. माझ्या पोरावर दोषारोप करते. काय बोलतेस तू? किती अभिनंदन राघव भाऊजी. राघव तुझं मनापासून अभिनंदन. तुझा या सगळ्यामध्ये काहीही हात नव्हता. आम्हाला सगळ्यांना वाटतच होतं की तू काहीही केलेलं नसणारेस. पण राघव, विनाकारण तुला खूप सहन करावं लागलं रे. म्हणजे आम्हीही खूप काही बोललो त्याबद्दल सॉरी. हा ठीक आहे, हरकत नाही. पण राघव भाऊजी आता आहे ना, ही बातमी सगळीकडे ना व्हायरल होतीये. तुम्ही निर्दोष आहात हे जग जाहीर झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. अजून होते व्हायरल. सगळ्यांना सांगायचं. अरे राघव, काय सोसायटीचे मेंबर, आमचे नातेवाईक आम्हाला नाही ते प्रश्न विचारायचे. त्यांना काय उत्तर द्यायचं आम्हाला काही कळत नव्हतं. पण आता कोणाला उत्तर द्यायची काहीही गरज नाहीये, कारण तुझी बातमी पसरते आणि तू निर्दोष आहे हे सगळ्यांना कळतंय. अभिनंदन, खरंच तुझं मनापासून अभिनंदन. थँक्यू, तुम्ही अभिनंदन करायला आला. थँक्यू सो मच. आणि बघा, ती मुलगी योजना, जे काय तिने आरोप केलेले होते सुरुवातीला, काही असेल तिची परिस्थिती कारणीभूत असेल तिला, तर फार आता तिच्याबद्दल चर्चा नको आपण करूया. ठीक आहे राघवा, परिस्थिती मला नाही समजत. ती मुलगी दोषी आहे, तिचं चुकलंय एवढं मात्र खरं. चुकलंय की नाही? आई, पण तिला दोषी बोलून, तिच्याबद्दल वाईट बोलून आपलं काही भलं होणार आहे का? कशाला उगीच बोलायचं? शांत राहा. आणि ऐका, आपण आलात, थँक्यू सो मच. आता कसं आहे, बऱ्याच दिवसानंतर आमच्या घरात एक शांतता आम्हाला लाभलेली आहे, तर आम्हाला ती अनुभवायची. तर आपण गेलात तरी चालेल. राजू, म्हणजे नाही राघव, मला कळतंय की तुम्ही बऱ्याच दिवसानंतर टेन्शन मुक्त झालात आणि आता तुम्हाला वेळ द्यायला हवा. हा, आपल्याला निघायला पाहिजे. राजू, पण सगळ्या नातेवाईकांना आणि सगळ्या सोसायटीतल्या उरल्या सुरल्या मेंबरना काही काळजी नाही जबाबदारी घे बाळा. पण सांगतो ती मुलगी प्रत्यक्ष बोलतीये. म्हणजे असं का बघताय तुम्ही? नाही, मी कुठे बघतो, मी काम करत होतो. मदत करायची ना तुम्हाला? हो तर मग करा ना काम. हो ना. मी पटकन आलो आहे, फोन आलाय. काय होत? हे तुम्ही एवढी तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे कसं झालं? केली आता मी घाई, खूप काम बाकी केली घाई. कशासाठी घाई करायची? हे काम महत्वाचं आहे, मला माहिती आहे आनंदी, म्हणून मी तुला मदत करायला आलोय ना. पण जर का तुला कुठे लागेल, त्रास होईल, ह्या गोष्टीचं तुला भान नसेल ना, मग मी अजिबात ऐकून घेणार नाही. हे बघ, आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आपण नंदूच्या आईला सांगूया की त्यांनी दुसरा कलाकार शोधावा म्हणून. अहो, त्रास होईल हा प्रश्न नाहीये, मला जमेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे एवढी मोठी जाड पट्टी कोण बांधतं? मी कसं रंगवणार आहे बाप्पा असं एवढं? अरे पण जखम बघ ना केवढी मोठी आहे, मग एवढी पट्टी बांधावी लागणार. जखम काय उघडी ठेवायची मी? मग ती अजून काही त्रास झाला मग? पण बाप्पाचे डोळे रंगवायचे, किती नाजूक काम असतं माहितीये तुम्हाला? 1-1 मिलीमीटरच्या रेखोट्या असतात. कसं करणार मी एवढं? इथं तुम्ही इतकी जाड पट्टी कशासाठी बांधली मला? मगाशी कोणाचा फोन आला होता सांगितलंच नाही तुम्ही? ऑफिस मधून फोन आला होता, म्हणत होते ये ऑफिसला, जॉईन हो, भेटूया आपण.
मग का नाही गेलात तुम्ही? कसं जाणार होतो? हा, तू हे कामाचं इतकं टेन्शन घेऊन बसली होतीस, रडत होतीस, त्यानंतर हाताला इतकं लागलंय, तुला सोडून जाईन मी? अहो बघितलं असतं काय करायचं ते, जायला हवं होतं तुम्ही. काय बोलतेस तू आनंदी? आनंदी, या अख्ख्या काळात सगळ्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला होता, आपल्या घरातल्याने सुद्धा, काहींनी. तू एकटीच जिने माझ्यावर एक क्षण सुद्धा अविश्वास दाखवला नाही, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिलीस. मग जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तुला एकटं सोडून जाईन कधी? चालेल ना? चालेल ना बाबा? हो अगदी. मला यांनी कोणी केलेलं डेकोरेशन नकोय, मला आईने केलेलंच डेकोरेशन हवंय. ती एकदम बेस्ट डेकोरेशन करते. आई कुठे? बाळा, आई खूप महत्वाच्या कामामध्ये अडकली आहे, खूप मोठी जबाबदारी आहे ना तिच्यावर, गणपती बनवून द्यायचे है ना, तेव्हा आपण तिला डिस्टर्ब नको करूया. आणि लोकांचे गणपती त्यांना वेळेत मिळाले नाही तर बाप्पा रुसतील ना. चालेल तुला? पण बाबा, तिने गेल्या वर्षी माझं किती छान चित्र काढलं होतं. हे दोघं फुलाचं डेकोरेशन करायचं की पुठ्ठ्याचं डेकोरेशन करायचं ह्याच्यावरूनच म्हणतात. ते तर सगळ्याच घरांमध्ये असतं ना. पण मला आईने केलेलं चिंगीचं स्पेशल वालं डेकोरेशन हवंय, जे फक्त आईच करू शकते. आई कधी येणार आहे? बाळा, आईला खरंच वेळ नाहीये ग. पण मग कोण करणार गणपती बाप्पाचं डेकोरेशन? आम्ही. तुम्ही तर भांडताय हे डेकोरेशन करायचं की ते. आणि मला नाही आवडली तुमची आयडिया. मला आईने केलेलंच डेकोरेशन हवंय. एक मिनिट, मी आलो. थांबा चिंगी, मी आलो. हे बघ तुझे चित्र. हो, पण हे गेल्या वर्षीच आहे ना. हा, गेल्या वर्षीच आहे. आपण काय करूया, हे बघ आता हे कसं होतं चित्र की तू बाप्पाच्या कानात काहीतरी पुटपुटतेस है ना. मग यावेळी आपण कसं करूया, हे चित्र वापरूया, पण असं दाखवूया की तू बागेमध्ये आहेस आणि गणपती बाप्पा सोबत तू बागेत खेळतेस. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या चित्राच्या अवतीभोवती आपल्याला काहीतरी करावं लागेल. करूया ना डेकोरेशन? हो नक्की नक्की करूया आपण. हे खूप चांगलं आहे. हो, हे छान आहे की चिंगी बाप्पा सोबत बागेत खेळते. आणि आपण मग कागदाच्या फुलांची बाग तयार करूया आणि पुठ्ठ्याचं असं कुंपण तयार करूया. मस्त वाटेल हा, एकदम छान झकास. खऱ्या फुलांची बाग करूया आपण. खऱ्या फुलांची फुलं टिकणार नाहीत ना रे बाबा. एक मिनिट. ह्या डेकोरेशन मध्ये कसं सगळं काही आलेलं आहे. चला आपण असं डेकोरेशन बनवायला घेऊया. Yes, चालेल. चला या. आई, तू इथे? घाबरू नकोस, तुझ्याकडे नाही आले मी. आनंदीचा इथे स्टुडिओ आहे ना, आणि आज गणपतीचा डिलिव्हरी करायचा शेवटचा दिवस आहे. अरे हो, तेच तू विसरलास. तुझ्या बापाने अख्खं आयुष्य घालवलं गणपती बनवण्यात. त्यात खंड पडला होता, तो आता पुन्हा सुरू झालाय. पण तुला काय त्याचं? आज माझ्या दृष्टीने खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. का आई तू असं का म्हणतेस? त्याचं काहीच का वाटत नसेल मला. मलाही आनंद आहे. कुठे निघाला? उद्या कर्णिकांच्या घरी गणपती येत आहेत ना, डेकोरेशन साठी मी फुलं आणायला चाललोय. आता बघ, मी त्यांना सकाळीच म्हटलं होतं की आपण फ्रेश फुलं आणू, पण नाही, कुणीच नाही ऐकलं. आणि आता एवढ्या रात्री फ्रेश फुलं कुठे मिळणार आहेत? आणि समजा मिळाली तरी मागच मिळतील. तुला आनंद फक्त सासरच्या समारंभातच आहे. मला असं वाटलं होतं की तू स्टुडिओत असशील, काम कुठपर्यंत चालले ते बघशील, गणपती डिलिव्हरी करायची आहे तिकडे लक्ष देशील. पण नाही, जाऊ दे, तू जा कर्णिकांच्या घरची फुलं आणायला. मला हे जास्त महत्वाचं आहे. प्लीज डोंट वरी. मी
मी तुम्हाला कुठलाही त्रास द्यायला नाही आले. ऍक्च्युली ह्या इतक्या दिवसात मला कळून चुकलंय की मी जे काही वागले तुमच्या बरोबर त्याने तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला असेल. कारण मी जेव्हापासून न्यूज चॅनलवर सांगितलंय की मी खोटे आरोप केले होते तेव्हापासून ऍक्च्युली माझ्या ओळखीच्या माणसांनी माझ्याशी संबंध तोडलेत. योजना अगं आपण नंतर बोलूयात का? नाही नाही प्लीज. त्याला सगळं माहिती आहे म्हणून आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय की आता आयुष्याला नव्याने सुरुवात करायची. त्या सगळ्याचं कसलंच सावट नसेल. चांगली गोष्ट आहे योजना. तुला आमच्याकडून काही मदत लागली तर प्लीज सांग. नाही नाही मला तशी मदत काही नकोय. थँक्यू. फक्त ह्याचे बाबा होते ना तेव्हा आम्ही घरी गणपती आणायचो. म्हटलं आता आयुष्याला नव्याने सुरुवात करायची तर यावर्षी गणपती आणू. पण माझा चेहरा टीव्हीवर सगळीकडे दिसतोय त्यामुळे लोक ओळखतायत आणि कोणी नीट वागत नाहीये आमच्याशी. आता सकाळी सुद्धा गणपती घ्यायला बाहेर पडले पण कोणी उभंच केलं नाही आम्हाला. म्हणून म्हटलं एकदा तुमच्याकडे यावं. तुम्ही गणपती बनवता ना. तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने मला एक मूर्ती द्याल प्लीज. मी पैसे देते त्याचे तुम्हाला. फक्त मला मूर्ती द्या. तू हात नको जोडूस बरं. आणि बाप्पासाठी ना तुला आमच्याकडे विनवणी करायची काही गरज नाही. बाप्पा सगळ्यांचा आहे, तुमचा आमचा. हे बघ तुला तुझी चूक कळली आहे ना. कोण काय बोलेल ह्याचे परिणाम काय होतील हे तुला सगळं माहिती होतं तरी तू सत्य लोकांना सांगितलीस. खरं तर तेव्हाच आम्ही दोघांनी ना तुला माफ केलं होतं. ये हे बघ हा आहे तुमचा बाप्पा. हा बाप्पा ना तुमच्या घरात खूप आनंद घेऊन येणार. हा आवडला का मॅडम? नाही 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 योजना पैसे नको. नाही खरंच नको. हे बघ तुम्ही आता तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहात. आमच्या दोघांकडून तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दाखवा शिवधनुष्य पेरण्या इतकंच मी मोठं काम हाती घेतलंय. हे काम पूर्ण होऊ देता. आज तुझी मूर्ती मी नाही ना घडवू शकली तर तुला तर दुखावेनच मी पण त्याचबरोबर माझ्या मुलीलाही दुखावेन. आज तिला तिच्या आईवर विश्वास नाहीये. तू विश्वास मला परत मिळवायचा आहे. मला माझं काम पूर्ण करायचंय बाप्पा. माझ्या हातांना इतकं बळ दे ना की आज मी हे काम पूर्ण करू शकत. आज तू लवकरात लवकर आकार घे बाप्पा. करशील तू. थकलीस का? माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर दुःख बघितलं ना तेव्हाच थकवा गेला माझा. तुम्हाला आठवतं मागच्या वर्षी आम्ही दोघींनी मिळून बाप्पा बनवला होता. किती खुश होती चिंगी. किती आनंदात होती. तोच आनंद मला परत मिळवायचा आहे. बाप्पा माझं काम पूर्ण होऊ दे.
आई आई अगं मी काकीला मदत करत होते. हे बघ मी केव्हाची तयार आहे. नशीब नशीब. मी काय म्हणते ते चांदीचा मोदक आणि दुर्वा आणि ह्याचं जास्वंदीचं फुल कुठे आहे? मी सगळं ठेवलेलं आहे. चांदीचं आहे, नजर ठेव. हो आई. अगं ते सगळं ठीक आहे पण मला सांग गणपतीची मूर्ती तयार झाली असेल ना? तर ते गणपतीच्या मूर्तीलाच ठाऊक ग बाई, मला नको विचार. ऐका झाली का सगळी तयारी? हो झाली 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 चिंगी. ती बघ ती बघ तयारी झाली. सगळी बघ, सगळी बघ. तयार झाली. कुठे बाप्पा? बाप्पा नाही डाग होता काही नाही. बाप्पा येईल. आई म्हणाली होती सकाळपर्यंत गणपती बाप्पाची मूर्ती तयार होईल, पण नाही झाली ना तयार. होईल ग होईल. बाप्पा म्हणजे कसं आहे, बाप्पा आता सगळीकडे जाणार आणि मग आपल्याकडे येणार ना. थोडा उशीर होतोय. येणार आपल्याकडे बाप्पा सोनू. काय उकड पण काढून ठेवली, सारण पण तयार. हो हो अगं हे बघ भाजी वगैरे पण तयार आहे. हा आता फक्त मोदक करायचे राहिलेत. ओके आणि ते काही आम्ही केले नाही. काय आहे सगळ्यांना तुझ्या हातचे मोदक आवडतात ना म्हणून म्हटलं तूच कर. मागच्या वर्षी किती कौतुक झालं होतं तुझ्या हातच्या मोदकांचं. बरं आनंदी तू पटापट आता मोदक करायला घे. हा मी इथेच आहे. हा तुला काही लागलं तर मला हाक मार. हा आहे मी. अगं हो एक सांगायचंच राहिलं, गणपतीची मूर्ती 1 नंबर झाली आहे. कर्णिकांचा राजा वाटतोय तो, कर्णिकांचा राजा. हो ना? हो. गणपती बाप्पा मोरया. आनंदी त्या मोदकाच्या सारणात वेलची सोबत थोडस जायफळ किसून घाल. बघ कसे होतील मोदक. एकही मोदक उरणार नाही. रमाताई आज खूप आठवण येते तुमची. वर्षाताई आता म्हणाल्या मोदक माझ्याच हातचे हवेत, पण तुम्ही माझ्यापेक्षाही छान मोदक बनवता. गेल्या वर्षी तुम्हीच मला मोदक बनवायला मदत केली ना, म्हणून माझे मोदक तुमच्यासारखे झाले आणि सगळ्यांनी माझंच कौतुक केलं. आजही सगळ्यांना मी बनवलेले गेल्या वर्षीचे मोदक आठवत आहेत. पण माझ्यासाठी या घरात बनवलेल्या मोदकांची पहिली आठवण ही नेहमीच तुम्ही दिलेली शिकवण असेल. काय माहिती तुम्ही आता कुठे आहात, पण हा क्षण तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही रमाताई. दिसला नाही. खूप खास आहे इंटरव्ह्यू. हा म्हणजे अगदी उत्साहात निघालात म्हणून विचारते. हो म्हणजे HODच्या पदासाठीचा इंटरव्ह्यू आहे. म्हणजे खूप महत्वाचं असणार ना. खूप काम असेल का मग तुम्हाला? काम असेल माझ्या आवडीचं काम असेल. HOD म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट. बघ आता मी ज्या फर्म मध्ये काम करत होतो ना त्या फर्म मध्ये मी हेड नव्हतो. म्हणजे कुठल्या वकिलाने कुठल्या केसेस हँडल करायच्या हे सगळं आमचे साहेब ठरवायचे. मी त्यांच्या हाताखाली काम करायचं. इथे मी हेड असणार आहे, मी सगळे डिसिजन घेणार आहे. त्यामुळे माझ्या ज्या काही आयडियाज आहेत त्या मला इम्प्लिमेंट करायला मिळतील म्हणून स्पेशल इंटरव्ह्यू आहे. पण सगळी तयारी केली ना तुम्ही? कठीण प्रश्न विचारतील ना तुम्हाला? इंटरव्ह्यू फॉर्मॅलिटी म्हणून घेता येते. त्यांनी जवळजवळ मला जॉब ऑफर केलेला आहे, त्यांना मीच हवा आहे. हो अगं आता ठरलंय ना निघायचं. निघा ना लवकर. वर्षा आनंदी आले आले या ना लवकर. चला ना निघूया ना. अगं पर्स घेत होते. चल 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 चल. आनंदी कुठे आहे? आनंदी 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 आले आले आली. एक चला एक मिनिट थांबा. कुठे चला? अरे घरात गणपती आहे आणि कुठे चाललात तुम्ही? इंदू मावशींकडे. कशाला? पुन्हा ती इंदू मावशी काहीतरी बोलेल वर्षाला, त्याला त्रास होईल त्या गोष्टीचा. अरे दादा माझ्या त्रासाचं राहू दे. माझा नवरा कालपासून रुसून बसलाय, त्याच्या चेहऱ्यावर आनंद यावा ना म्हणून जातोय आम्ही तिकडे. त्याला काय झालं? तुमच्या लक्षात नाही आलं? नंदू दादा ना असे शांत शांत आहेत.
जाणवलं मला थोडस. म्हणूनच जातोय आम्ही माझ्या सासरी. काय आहे, घरी गेला त्याने घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं की बरं वाटेल त्याला. आणि इंदू मावशी पण एकट्याच असतील ना, जायलाच हवा आपण. नंदू कुठे आहे पण? नाही, त्याला माहिती नाही अजून. आम्ही आता जाऊन त्याला सरप्राईज देणार आहोत की आपण तिकडे जातोय. तुम्ही सगळे चाललात एकदम? अरे राघव, मी आहे ना घरी. कुणी आलं तर मी देईन त्यांना तीर्थप्रसाद. बरं ठीक आहे, जा तुम्ही. मला सुद्धा इंटरव्ह्यू साठी जायचंय. हो, भेटू. ऑल द बेस्ट दादा. थँक्यू. ऑल द बेस्ट रे. येतो बाबा. हो. खरंच नको. काय आहे, वहिनी, की तुम्हाला माहितीये ना की ती बाप्पाला न्यायला आली होती तेव्हा काय म्हणाली? तुम्ही होतात ना तिथे. आपण तिकडे गेलो तिला नाही आवडलं. माहितीये, मला सगळं कळत आहे. पण तुमच्या आई आहेत ना, त्या प्रत्येक आईला असं वाटत असतं की सणासुदीला तिच्या मुलानं आपल्या घरी राहावं, स्वतःच्या घरी. तुम्ही जायला हवं बाप्पाच्या दर्शनासाठी. नाही नाही नाही, नको, नकोच ते. नंदू, हे बघ, आई काहीही बोलल्या ना तरी आपण ते सहन करू. नंदू, अरे सणासुदीला जर आपण एकमेकांबरोबर नसलो तर त्याला काय अर्थ आहे? हे बघ, तू नको काळजी करूस. मी म्हंटल ना, आई कशाही वागू देत, काहीही बोलू देत, मी ते सहन करीन तुझ्यासाठी. दादा हो, कसली काळजी करताय तुम्ही? हे बघा, कितीही काही झालं ना तरी तुमचं ते कुटुंब तुमच्या सोबतच असेल. आणि हेही कुटुंब तुमच्या सोबतच असेल कायम. पण आता ठरलंय, आपण सगळ्यांनी गणपती दर्शनाला जायचं तुमच्या घरी. तर जावई बापू, तुमच्या घरच्या गणपतीचं आम्हीच तुम्हाला आमंत्रण देतोय. तर आपण श्रीच्या दर्शनाला जाऊया तुमच्या घरी. चला चला चला. चल. अहो, चला ना आरतीला. बाहेर कशाला बसलोय? चला ना. काय झालं? इंटरव्ह्यूला गेला होतात ना तुम्ही? मग आनंदे, मला नाही वाटत मी यापुढे कोणाकडे नोकरी करू शकेन. काय झालं? कोणी काय बोललं का तुम्हाला तिथे? आनंदी, ज्या ठिकाणी मी इंटरव्ह्यू साठी गेलो होतो त्या लोकांनी मला मी एक चांगला वकील म्हणून बोलावलं नव्हतं. त्यांना असं वाटतंय की मी ट्रिक केली आणि योजनाला तिची चूक मान्य करायला लावली. ते मला त्यांच्यासारखा करप्ट वकील समजतात. त्यांच्या फर्म मधले प्रॉब्लेम सोडवण्याकरता मी त्यांना हवाय, हा विचार करून त्यांनी मला बोलावलं होतं. आणि आता येताना मला अजून 2 ठिकाणाहून कॉल आला होता. मी नाही सांगितलं. हे पाय माझे, तिथे जाऊन तरी पाहायचं आधी तुम्ही. नाही, मला दुसऱ्या कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही. आणि जिथे माझं कॅरेक्टर जज केलं जाईल तिकडे मला जायचंच नाहीये. अहो, मग आता तुम्ही काय करणार आहात? माहित नाही, पुढचं पुढे बघू. आई चला चला, लवकरच निघूया हो. एकदा का ते बाप्पाचं विसर्जन सुरू झालं ना तर ट्रॅफिक मिळेल किती सांगू नाही शकत. चला लवकर. कुठे निघालात? आनंदी, आम्ही लंडनला जातोय. यावेळेस ना आई बाबा सुद्धा सोबत येत आहेत. नाही म्हणजे तेवढीच त्यांची हवा पालट. आणि ते येतील 15-20 दिवसात, ते परत येतील. आई लगेचच निघताय? नाही म्हणजे बाप्पाच्या दर्शनाला खूप वेळा बोलवलं तुम्हाला, आला नाही तुम्ही? दर्शनाला येणारच होते अगं मी, पण अगं
वेळ नाही मिळाला. आणि अगं हे हे बघ ना, हे सगळं एवढं पॅकिंग. ते काय बोलताय तुम्ही? समोरच राहतो आम्ही तुमच्या. 5 मिनिटं येऊन गेले असतात ना. आनंदी, आनंदी खरं तर कसं यायचं हे कळत नव्हतं ग. म्हणजे आनंदी, राघव भाऊजींच्या वेळी आम्ही कसे वागलो तुमच्याशी? तुला किती वेळा सांगायचं ग की पोरीला एकटं सोडून जायचं नाही म्हणून? आई, अहो काय झालंय तुम्हाला? तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? त्या राघवनी एवढं मोठं प्रकरण करून ठेवलंय, तुझं काय आहे? हे बघ, तुझी आणि आनंदीची मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण आता यापुढे ही मैत्री चालणार नाही. अगं तू माझी सून आहेस, मला त्याचा विचार करावाच लागतो. चल बरं, चल. त्या कठीण प्रसंगात खरं तर आम्ही तुमच्या सोबत असायला हवे होतो. प्रसंगच तसा होता. अहो वहिनी, पण आता सगळं ठीक झालंय. जे सत्य आहे ते लोकांसमोर आलंय की नाही, मग झालं तर. पण आनंदी, किमान आम्ही तरी विश्वास ठेवायला हवा होता ना ग. आनंदी सॉरी. खरंच बरं झालं तू मला किमान इथे तरी भेटलीस. मला निदान तुला सॉरी तरी म्हणता आलं, नाहीतर हे गिल्ट ना मनातच राहिलं असतं. हे पाय माझ्या, तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? सॉरी वगैरे काही म्हणू नका. मी काय म्हणते, तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला नाही आलात ना? आम्ही बाप्पाचं विसर्जन करतो, सगळेजण गच्चीवर गेलेत. तुम्ही येता थोडा वेळ? नाही आनंदी, आनंदी अगं हे बघ ना, अगं आम्ही निघालोय. थोडा वेळ काही फरक पडत नाही. थोडा वेळ येऊन जा, सगळ्यांना भेटा, सगळ्यांना बरं वाटेल. बोलते काकू, अहो आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे गच्चीवर, या हा नक्की, वाट बघतोय आम्ही. या 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 या, वाट बघतोय. अगं आनंदी, हे आनंदी, तू का रडते? ऐक ऐक, हे बघ, हो त्यांनी सगळ्यांसमोर असं नको विचारायला होतं, पण ऐक ना, नको रडूस, वाईट नको वाटून. वाईट कसं नाही वाटणार सांगा बरं तुम्ही मला? किती खाजगी प्रश्न आहे. त्यांनी असं 4 चौकात विचारायला हवं होतं का? काकूंना कळायला नको का? अगं तुम्ही बायकांना खरंच खूप हळव्या असतात. एखादी गोष्ट तुमच्या मनात आली ना की पटकन बोलून मोकळ्या होतात, विचार नाही करत आपण कुठे काय बोलता होते. कोलतेंचं तसंच झालं, त्यांनी आपुलकीने विचारलं, फक्त जागा चुकीची होती. मी काय उत्तर द्यायला हवं होतं तिथे 4 चौघांमध्ये? काय उत्तर द्यायचं मी? नाही समजा एखादं जोडपं खरंच प्रयत्न करत असेल आणि त्यांना बाळ होणार नसेल, असं 4 चौघात हा प्रश्न विचारला तर त्या बाईला किती त्रास होत असेल? काय उत्तर द्यायचं तिने सगळ्यांसमोर? त्यात मी असं खाली उतरून आले. काय वाटेल त्यांना की आनंदीला बाळ नको किंवा आपल्या दोघांना बाळ नाही होणार आहे? अगं ऐक, असं काही नाही आनंदी, ऐक ना, ते बघ त्यांना काय वाटलं त्याचा तू विचार करू नकोस बरं. तुला ऑकवर्ड वाटलं म्हणून तू निघून आलीस, पण तरी सुद्धा तू त्यांना काही उलट बोलली नाहीस, त्यांच्याशी नीट बोलूनच तू खाली आलीस. कोणाला काही वाटलेलं नाहीये, आणि जरी वाटलं तू त्याचा विचार करायचा. आणि ऐक, ह्याच्या पुढे 4 चौघात कोणी तुला असा प्रश्न विचारणार नाही, ह्याची जबाबदारी मी घेतो. रडू नकोस, रडू. पण तरी असं नव्हतं विचारायला हवं ना काकू? चुकलंच त्यांचं.
कोण काय विचार करेल माझ्याबद्दल? नाही कोणी विचार कर, शांत हो, शांत हो. प्रश्न आहे म्हणजे हे बघ, पाटकर आई बाबा आहेत, त्यानंतर आपलं घर आहे, तू, चिंगी, आई बाबा, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी आहे ना. आणि मी जर का फेल ठरलो तर, नाही मला यश मिळालं तर? फार्मसी हो, असं का विचार करताय तुम्ही? यश का नाही मिळणार? की हुशार आहात तुम्ही, चांगले वकील आहात. त्या बाई आल्या होत्या बघा आपल्याकडे, केस घेऊन आले होते तुमच्याकडे, मग असं का विचार करताय? आनंदी, मी एका लॉ फर्म मध्ये काम करत होतो. आता लॉ फर्म चालवायची म्हटल्यानंतर फक्त 1-2 केसेस असून चालत नाही. एका वेळेला 4-5 केसेस असतील तरची गोष्ट वेगळी आहे. प्रयत्न करू शकतो, हा, पण यश नाही मिळालं मग. ऐक, हे बघ, कसं आहे माहितीये का, आपण मध्यमवर्गीय आहोत. फेल्युअर हे ऑप्शन आपल्याला नाहीये. जर मी फेल झालो तर पाटकर बाबांची औषधं ती बंद करावी लागतील. आई बाबा त्यांची औषधं ती बंद करावी लागतील. चिंगीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर परत आबांना कुठेतरी जाऊन शेती करावी लागेल. या सगळ्या गोष्टींचा मी विचार करतोय आणि त्याच्यामुळे ना मला रिस्क घेऊन नाही चालणार. सगळं बरोबर आहे तुमचं, पण मला काय वाटतं, एकदा तुम्ही ऐक, आपलं ह्यावर बोलणं झालेलं आहे, अजून नको बोलूया आपण. मी म्हटलं तुला मी विचार केलेला आहे, नको प्लीज. आनंदी, मी समजतोय पण प्लीज. बरं आता सांगा, काहीतरी सांगायला आली होतीस तू, काय? हा, ते चिंगी तयार झालीये, शाळेत सोडून येताना तिला. हो, अहो ऐका ना, ती खूप दिवसानंतर जाते शाळेत. तुमच्याबद्दल तिला कोणी काही प्रश्न विचारता कामा नये. नाही, त्याची तू काळजी करू नकोस. मी बघेन ना, मी त्यांच्या शिक्षकांशी बोलेन. आहे, तयार आहे ना ती? चल. सासूला करू दे ना तुझ्यासाठी काहीतरी. त्याची काय गरज आहे आई? गरज आहे. हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी. हे काल तुला वाईट वाटलं ना बाळा, ती कोलतीन तुला बाळाविषयी बोलली म्हणून राग आला मला तिचा. तू नको वाईट वाटून घेऊ. मी समजू शकते, बाई आहे मी, पण हा काळ असतो ना राजा, हा बाईसाठी खूप नाजूक असतो. म्हणजे आपल्याला कळत नसतं आपल्याला बाळ कधी होणार, त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला अजिबात कळत नाही. लोकांचे मात्र 17 प्रश्न आपल्या अंगावर येत असतात. त्याचा उत्साह खूप वाहत असतो. आता सुद्धा मी तुला विचारते, हे जर राघवला कळलं तर तू मला रागवेल. त्याला सांगू नको. हा नाही, मी माझ्याकडून तुला जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हा प्रसाद मी आणलाय, तर तू खा, तुझी इच्छा पूर्ण होईल बघ. बघ आता हे फळ खायचं की नाही तू ठरव, पण हे फळ तू खावंस अशी माझी इच्छा आहे. चिंगी बाळा, मी जरा कामात आहे, आपण नंतर बोलूया. नाही बाबा, आत्ताच बोलायचंय. ऐक ना, मी काहीतरी वाचतोय ना, मी थोड्या वेळाने येतो, मग बोल. पण बाबा, तूच तर म्हणाला होतास स्कूल मध्ये कोणी काही बोललं विचारलं तर मला सांग. तुला कोणी काही बोललं? मला सगळे विचारत होते की तुझा बाबा आता काय करतोय, पण मी काही सांगितलंच नाही. बाबा, आता तू काय करणार आहेस? बाळा, मलाच माहित नाही मी आता पुढे काय करणार आहे. पण बाबा, तूच मला म्हणाला होतास ना की मोठं झाल्यावर तुझं ड्रीम फॉलो करायचं म्हणून. मग माझं पण एक ड्रीम आहे की मला तुला मोठं वकील झालेलं बघायचंय. कोण म्हटलं तुला हे? कोणी नाही, हे मलाच वाटलं. आनंदी, ये 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 आत ये. काय ये. काय म्हणते चिंगी, तुझं डोकं आहे सगळं? नाही, अजिबात नाही बाळा. मी नाही, हे मलाच वाटलं बाबा.
नाही, तुम्हाला दोघांना पण एकसारखंच वाटतंय आणि मला आत्ताच सांगावं असं वाटतंय. काय? अहो, स्वप्न बघण्याचा ना प्रत्येकाला अधिकार असतो. मला माहितीये तुमच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. घरातल्या प्रत्येकासाठी सगळं करता तू, मग स्वतःसाठी का नाही बरं? अहो, एकदा प्रयत्न करून बघूयात का? बरं ठीक आहे, तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी तरी कराल?